सुपर 50 न्यूज। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची पत्रकार परिषद सुरू आहे। या पत्रकार परिषदेमध्ये आत्मनिर्भर भारत 3.0 पॅकेजची घोषणा करण्यात आली। तसंच देशाची अर्थव्यवस्था सावरत असल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितलं। दुसऱ्या तिमाहीमध्ये जीडीपीमध्ये सुधारणा होत असून आधी उणे 9.6% अंदाज होता। अर्थमंत्र्यांनी हे सांगितलं। तर दुसऱ्या तिमाहीमध्ये जीडीपी उणे 8.6% इतका असल्याचं अर्थमंत्री म्हणाले। कोरोनाचा प्रभाव घटल्याचा फायदा अर्थव्यवस्थेवर झाल्याचं यावेळी सांगण्यात आलं। परदेशी गुंतवणुकीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झाली आणि जीएसटीचा परतावा सुद्धा रेकॉर्ड ब्रेक झाल्याचं या पत्रकार परिषदेमधून सांगण्यात आलं। आत्मनिर्भर भारत 1.0 चे चांगले परिणाम समोर आले। तर 26 कोटी फेरीवाल्यांच्या कर्जासाठी अर्ज आल्याची माहिती अर्थमंत्र्यांनी यावेळी दिली। एक देश एक रेशनचे 68.8 कोटींना लाभ झाल्याची माहिती अर्थमंत्र्यांनी यावेळी दिली। रब्बी हंगामासाठी 25,000 कोटी रुपये वितरित करण्यात आलेत। या व्यतिरिक्त यापूर्वी किसान क्रेडिट कार्डाची घोषणा करण्यात आली होती। 1,83,00,000 जणांनी यासाठी अर्ज केले होते। आतापर्यंत कोट्यवधी शेतकऱ्यांना याचे लाभ देण्यात आले असल्याचं अर्थमंत्र्यांनी यावेळी सांगितलं। भारतामध्ये तांत्रिकदृष्ट्या सध्या मंदी असल्याचं रिझर्व्ह बँकेनं स्पष्ट केलं आहे। दुसऱ्या तिमाहीमध्ये जीडीपी दर उणे 8.6% असल्याची माहिती आरबीआयनं दिली। भारतामध्ये अखेर मंदी आलीच अशी प्रतिक्रिया राहुल गांधी यांनी दिली आहे। भारतीय इतिहासामध्ये प्रथमच मंदी आल्याचं राहुल गांधी म्हणाले। पंतप्रधान मोदींच्या निर्णयानं सक्षम देश दुबळा झाला अशी टीका राहुल गांधींनी यावेळी केली। केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता आहे। मिशन पश्चिम बंगालच्या पार्श्वभूमीवर हा विस्तार केला जाऊ शकतो। बिहार निवडणुकीतील विजयानंतर हा विस्तार होणार असल्याची शक्यता वर्तवली जाते। अभिनेता अर्जुन रामपाल याची मैत्रीण गॅब्रिएल हिची आज सलग दुसऱ्या दिवशी चौकशी होत आहे आणि त्यासाठी ती एनसीबीच्या कार्यालयामध्ये दाखल झाली आहे। गेल्या काही दिवसांपासून भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या नाराजीची चर्चा होती। या सर्व चर्चा व्यर्थ असल्याचं स्पष्टीकरण पंकजा मुंडे यांनी दिलं आहे। भाजपचे पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार संदीप जोशी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या बंडखोरीच्या चर्चेवर काँग्रेस उमेदवार अभिजित वंजारी यांनी आपलं स्पष्ट मत दिलंय। राष्ट्रवादी काँग्रेस बंडखोरी करणार नसून मी महाविकास आघाडीचा उमेदवार आहे। दरम्यान या निवडणुकीमध्ये विजय आमचाच होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला। पुणे पदवीधर मतदारसंघातून अरुण लाड यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी देण्यात आली आहे। लाड हे क्रांती साखर कारखान्याचे चेअरमन असून स्वातंत्र्य सैनिक क्रांती अग्रणी स्वर्गीय जी.डी. लाड यांचे पुत्र आहेत। राष्ट्रवादीकडून अरुण लाड यांची उमेदवारी जाहीर झाल्यानं राष्ट्रवादीला बंडखोरीचं ग्रहण लागल्याची चर्चा रंगते। पुणे पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादी समर्थक प्रताप माने यांनी आपला उमेदवारी अर्जही दाखल केलाय। अमरावतीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार आणि शिक्षक आमदार श्रीकांत देशपांडे आज उमेदवारी अर्ज दाखल करतायत। संपूर्ण अमरावती विभागातील 5ही जिल्ह्यामधून शिक्षकांची उपस्थिती यासाठी असणार आहे। नागपूरमध्ये पदवीधर निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज भरताना कार्यकर्त्यांनी उमेदवारांचे मास्क घालत उमेदवारांचा प्रचार केलाय। कोरोनापासून बचाव करत कार्यकर्त्यांनी हा अनोखा ट्रेंड काढलेला आहे। अमरावतीमध्ये शिक्षक निवडणुकीसाठी आतापर्यंत 16 उमेदवारांनी अर्ज दाखल केलेत। आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असून भाजपच्या नितीन धांडेंनी काल अर्ज भरला आहे। विधान परिषदेच्या पदवीधर शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी अमरावती विभागात भाजपकडून माजी कृषी मंत्री अनिल बोंडेंना उमेदवारी देण्यात आली। तर दुसरीकडे अनिल बोंडेंच्या बहीण संगीता शिंदेंनी देखील अपक्ष उमेदवारीचा अर्ज दाखल करून निवडणुकीच्या रिंगणामध्ये उडी घेतली आहे।
कोरोनाला सणवार दिवाळी कळत नाही, त्यामुळे दिवाळीचा आनंद घ्या पण आरोग्याच्या जबाबदारीचं भान ठेवा, असं आवाहन पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं. घरच्या घरी सण साजरा करा असंही त्यांनी म्हटलं. महाराष्ट्रातही कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता आहे. आरोग्य विभागानं पूर्व तयारीचे आदेश दिले आहेत. प्रयोगशाळा तपासणी चालूच ठेवाव्यात आणि फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याची सूचना देण्यात आली आहे. कोविशिल्डचा तिसरा टप्पा पूर्ण झालाय. सिरम आणि आयसीएमआरनं ही घोषणा केली आहे. क्लिनिकल ट्रायलचा तिसरा टप्पा पूर्ण झालाय. मुंबईत दिवाळीच्या दरम्यान कलम 144 लागू होण्याची शक्यता आहे. कोरोना रोखण्यासाठी मुंबई महापालिका जमावबंदीचा विचार करत आहे. महापालिका या संदर्भात सरकारसोबत चर्चाही करणार आहे. देशातील विविध राज्यांनी केलेल्या कोरोना उपाययोजनांचा आढावा केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतला. यावेळी कोरोना काळामध्ये महाराष्ट्र राज्यानं सामान्य माणूस केंद्रित ठेवून जे नाविन्यपूर्ण निर्णय घेतले त्याबद्दल डॉक्टर हर्षवर्धन यांनी कौतुक केलं आहे. देशामध्ये 24 तासात 47,905 नवे रुग्ण आढळून आले तर 550 रुग्णांचा मृत्यू झालाय. 52,718 रुग्ण बरेही झाले. बँक कर्मचाऱ्यांना 15% वेतनवाढ करण्याचा निर्णय बँक युनियन आणि आयबीएच्या बैठकीमध्ये घेण्यात येणार आहे. दरम्यान 1 नोव्हेंबर 2017 पासून पगारवाढ लागू होणार आहे. सुटकेनंतर सुद्धा अर्णव गोस्वामीच्या अडचणी कायम असून त्याच्यावर आणखी काही गुन्ह्यांप्रकरणी चौकशीची टांगती तलवार आहे. पोलिसांची झटापट केल्याप्रकरणी अटक टाळण्यासाठी अर्णव आणि कुटुंबियांकडून अटकपूर्व जामीन अर्ज करण्यात आलाय. अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणामध्ये अटक असलेल्या अर्णव गोस्वामीचा काल सुप्रीम कोर्टानं जामीन मंजूर केला. रात्री 8:15 अर्णव तळोजा कारागृहामधून बाहेर आला. अर्णव गोस्वामींना सुटकेनंतर मुख्यमंत्र्यांना रिपोर्टिंग पत्रकारितेपासून काही समस्या असतील तर त्यांनी थेट संवाद साधण्याचं आवाहन करत आम्ही घाबरणार नाही, झुकणार नाही असं आव्हान दिलंय. नितीश कुमार 16 नोव्हेंबरला शपथ घेण्याची शक्यता आहे. बिहारचे मुख्यमंत्री म्हणून 7व्यांदा नितीश कुमार शपथ घेतील तर आज जेडीयूच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक देखील पार पडते. तेजस्वी जिंकला नसेल पण पाठही टेकवली नाही असं म्हणत सामनातून तेजस्वी यादवचं कौतुक करण्यात आलं. एनडीएला निसटता विजय, खरा विजय तेजस्वीचा अशी टीका सामनातून करण्यात आली आहे. ऊसतोड कामगार म्हणजे भाजपची मक्तेदारी नाही. सुरेश धस यांचा मतदारसंघ ऊसतोड कामगार बहुल आहे आणि त्यामुळे धस कामगारांचा प्रश्न मांडतायत हे उत्तम आहे असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं. शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसाही वीज मिळणार आहे. रब्बी हंगामात सिंचनासाठी वीज देण्याचा विचार सुरू असल्याची माहिती ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी दिली. वीज कर्मचारी संपावर जाणार नाहीत आणि दिवाळी अंधारात जाणार नाही असंही राऊत यांनी स्पष्ट केलंय. बिहार निकालानंतर जल्लोष करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. भाजप आमदार आणि खासदारांवर नागपूरच्या गणेशपेठ पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. महाविकास आघाडी सरकार सुडानं गुन्हे दाखल करत असल्याची टीका भाजप आमदार कृष्णा खोपडे यांनी केली आहे. किरीट सोमय्या यांनी पहाड खोदून उंदीर दाखवला. सर्व माहिती निवडणुकीमध्ये आधीच दिलेली आहे अशी प्रतिक्रिया रवींद्र वायकर यांनी किरीट सोमय्या यांच्या आरोपावर दिली आहे. भाजपचे नेते किरीट सोमय्या दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद घेत आहेत. अन्वय नाईक प्रकरणी ही पत्रकार परिषद असेल. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार उद्या सांगलीच्या आटपाडी दौऱ्यावर आहेत. यावेळी ते डाळिंबाचे भरघोस उत्पादन देणाऱ्या खांजोडवाडी या गावाला भेट देत तिथल्या शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. दिल्लीमध्ये जेएनयूमधील स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्याचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते अनावरण होणार आहे. संध्याकाळी 6:30 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हे अनावरण करण्यात येईल. युट्यूबचं सर्व्हर 1.5 तासानंतर अखेर सुरू झालं. बग्समध्ये काही अडचणी आल्यामुळे युट्यूबवर व्हिडिओ बघताना युजर्सना अडचणी येत होत्या.
शाळा सुरू करताना व्यवस्थापनापुढे आव्हानांचे डोंगर उभे राहिलेत. 9वी ते 12वीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर आता वेळापत्रक तयार करण्यापासून ते विद्यार्थ्यांच्या आसन व्यवस्थेपर्यंत सर्वांचाच विचार करण्यात येणार आहे. मुंबईत मोठ्या प्रमाणामध्ये आगी लागण्याच्या इमारती कोसळून दरवर्षी शेकडो लोकांचे बळी जात आहेत आणि त्यामुळे आता महापालिकेकडून दुर्घटना घडण्याची शक्यता असलेल्या ठिकाणांचे हजार्ड मॅपिंग करून नागरिकांना इतर लोकांचा जीव कसा वाचवता येईल याचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे. कमला मिलमधल्या आग प्रकरणी सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल झालेल्यांपैकी 2 मिल मालक आरोपमुक्त झाले. त्यामुळे मिल आणि पब मालकांना वाचवतोय कोण, असा सवाल आशिष शेलार यांनी केला. शिक्षकांसाठी सुद्धा लोकल प्रवासाची शिफारस करण्यात आली आहे. राज्य सरकारनं रेल्वेला पत्र लिहिलंय. बोर्ड आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सरकारनं मंजुरी दिली आहे. सध्या अत्यावश्यक सेवा आणि महिलांसाठीच ही अनुमती आहे. केडीएमसीतील नगरसेवकांचा कार्यकाळ 11 नोव्हेंबरला संपुष्टात आल्यामुळे आता केडीएमसीमध्ये कालपासून प्रशासकीय राजवट लागू करण्यात आली. तर आता प्रशासक म्हणून आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी हेच काम पाहणार आहे. कोल्हापूर महापालिका सभागृहाची मुदत संपल्यामुळे आयुक्त कादंबरी बलकवडे यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली. पुढील किमान 6 महिने महानगरपालिकेचा कारभार आता प्रशासकाच्या हाती असेल. आणखी काही महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहणार आहोत. एक छोटासा ब्रेक आपण इथे घेऊयात आणि लगेच परत येऊया. औरंगाबादमध्ये प्रियाशरण महाराजांवर 8 अज्ञातांनी हल्ला केला. या प्रकरणी अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सातारा जिल्हा पोलीस दलामध्ये प्रथमच श्वान पथकामध्ये नव्यानं बेल्जियम मेलोनाइज या दुर्मिळ प्रजातीच्या डॉगची एंट्री झाली आहे. प्रामुख्यानं गुन्हे उघडकीस आणण्यासाठी या श्वानाची मदत होणार आहे. नागपूरच्या कोराडी पोलीस ठाण्यातील 4 पोलिसांना निलंबित करण्यात आले. ओव्हरलोड रेती तस्करांना मदत करत असल्यामुळे पोलीस उपायुक्त निलोत्पल यांच्या सतर्कतेनं पोलिसांचा भांडाफोड करण्यात आलाय.